मित्रांनो नमस्कार. एक गाव होतं आणि त्या गावामधला सरपंच आणि एक डाकूची टोळी हे एकत्र असायचे. त्यामुळे सरपंचाचं घर सोडून ते डाकू सर्व गावामध्ये यायचे आणि गावातील इतर लोकांना त्रास द्यायचे आणि इतर लोकांना लुटायचे. सरपंच हसायचा, बघत बसायचा, पण काही बोलायचा नाही, कारण त्याला माहित होतं की डाकू आपल्या घरापर्यंत आलेले नाहीत. मात्र एक दिवस असा येतो की त्या सरपंचाचं सगळं घर हे डाकू लुटतात. तात्पर्य हेच आहे की आज मुंबई सारख्या शहरात मराठी माणसाची ती स्थिती आहे. आपल्यापर्यंत येत नाही ना, मग आपल्याला काही घेणं देणं नाही असा विचार प्रत्येक मराठी माणूस करतोय. पण जेव्हा त्याच्या घरापर्यंत ती परिस्थिती येईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. नमस्कार, मी अमित जोशी, बंदाय बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज गुरुवार तुमच्या समोर आलेलो आहे. पालिकेच्या निवडणुका आता 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल. हा जेव्हा निकाल लागेल तेव्हा दोन गोष्टींचा निकाल लागेल. पहिली गोष्ट म्हणजे ठाकरे जो ब्रँड आहे तो मुंबईत चालणार का, आणि त्यापेक्षाही महत्वाचा जो फैसला होणार आहे की मुंबई कोणाची, मुंबईत आवाज आजही मराठी माणसाचा आहे की नाही. जवळपास 43 लाख मराठी या निवडणुकीमध्ये महत्वाचे ठरणार आहेत. ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. कोणत्या मुद्द्यावर आले तर ते या मुद्द्यावर आले की मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आम्ही एकत्र येतोय आणि ते आता एकत्र लढणार हे स्पष्ट झालंय. दोन बंधू एकत्र आलेले आहेत. त्यामुळे खरंच आता मराठी माणूस एकत्र येणार का? कारण आज जर मराठी माणसाची मुंबईतली स्थिती पाहिली तर एक 10 वर्षामागे जर तुम्ही गेला 2013-2014ला, तेव्हा मराठी माणसांची संख्या ही जवळपास 75 लाखाच्या घरात होती आणि गुजराती, मारवाडी, जैन आणि उत्तर भारतीय म्हणजे परप्रांतीय ज्या भाजपचे मतदार आहेत त्यांची संख्या ही जवळजवळ 25 लाखाच्या घरात होती. परिस्थिती आता थोडी थोडी बदलत चाललेली आहे. मराठी माणसाची संख्या ही 43 लाखाच्या घरात आलेली आहे आणि 34 ते 35 लाखाच्या घरामध्ये आज गुजराती, जैन, मारवाडी आणि उत्तर भारतीय येऊन ठेपलेले आहेत. आज मुंबई सारख्या शहरात 1 कोटी 10 लाख इतके मतदार आहेत. त्यात मुस्लिम मतदार देखील निर्णायक आहेत, जे जवळजवळ 25 लाखाच्या घरात आहेत. मग आता शेवटी प्रश्न येतो की ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मग हा ठाकरे ब्रँड चालणार का? ठाकरे ब्रँड चालणार का यापेक्षाही महत्वाचं आहे की मराठी माणूस एकत्र येणार का? आजपर्यंत विखुरलेला, काँग्रेसमध्ये थोडे, ठाकरेंकडे थोडे, मनसेकडे थोडे, भाजपकडे थोडे, इतकंच काय तर समाजवादी आणि आम आदमीला पार्टी देणारे जे मतं देतात त्यात देखील मराठी माणसं आहेत. मराठी माणूस हा पूर्णपणे विखुरलेला आहे. मराठी माणूस आजपर्यंत राजकारणात एकमेकाची उणी धुणी काढण्यात, एकमेकाच्या तांगड्या ओढण्यामध्येच व्यस्त आहे. त्यामुळे मुंबई शहरात आपलं वजन किंवा आपलं अस्तित्व, आपलं वर्चस्व हे हळूहळू कमी होतं याची त्याला कल्पना नाही. आणि त्यापेक्षाही अनेक जण असे विचार करतात मराठी माणसं की आपल्यापर्यंत आलं नाही ना, सोडून द्या ना, बाकी मराठी मेले मेले, आपल्याला काय करायचंय, भोगतील ते त्यांचं. पण ज्यावेळी त्यांच्यापर्यंत आलेलं असेल तेव्हा ती परिस्थिती पूर्णपणे चिघळलेली असेल. आज मुंबई शहराचा विकास जर तुम्ही बघितला, विचार केला, तर या मुंबई शहरामध्ये परिस्थिती अशी आहे की फेरीवाले, रस्ते कोणी व्यापले, झोपडपट्ट्या कोणी व्यापले, तर त्या सगळ्या परप्रांतीयांनी व्यापलेल्या आहेत. तिथे मराठी माणसं तुम्हाला कमी दिसणार. दुसरी गोष्ट, उच्चभ्रू वस्त्या, दुकानं, मॉल, थिएटर, शाळा, हॉस्पिटल्स ही कोणाची? तर गुजराती, जैन आणि मारवाडी समाजाची अधिक आहे. मग मराठी माणसाकडे मुंबईत काय आहे? फक्त आपण बसायचं आणि आवाज कुणाचा? मराठी माणसाचा, एवढंच बोलायचं. या पलीकडे आपण ते प्रयत्न करायचे नाही, आपण पुढे येण्यासाठी काही करायचं नाही. आणि मग जेव्हा परिस्थिती हाताबाहेर चालली आहे तेव्हा मग आता ओरडायचं की मुंबई, मराठी माणूस हा धोक्याच्या पातळीवर आलेला आहे. पण जर खरंच तुम्हाला असं वाटतं की मराठी माणसाने एकत्र राहायला हवं, मराठी माणसाची ताकद, मराठी माणसाचं वर्चस्व हे मुंबईवर कायम राहायला पाहिजे, तर आज गरज आहे मराठी माणसांनी एकत्र येण्याची. मी असं सांगणार नाही तुम्ही या पक्षाला मतदान करा, त्या पक्षाला. विचार तुम्हाला करायचा आहे, मराठी माणसाला करायचा आहे. कोणत्या पक्षासोबत गेल्याने मराठी माणसं एकत्र राहू शकतात याचा विचार हा तुम्ही करायचा आहे. कारण परिस्थिती ही चिघळत चाललेली आहे. आज तुम्हाला कळणार नाही. आज तुमची संख्या जे तुम्ही कुठे 70 लाखावर कुठे होता, आज 43-44 लाखावर आलाय. उद्या हीच संख्या 30-35 लाखावर यायला वेळ लागणार नाही पुढील 5 वर्षात. आज मोठमोठ्या रिडेव्हलपमेंट होत आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या राहत आहेत.
तिथे तुम्हाला मराठी माणूस दिसणार नाही, तिथे तुम्हाला गुजराती मारवाडी जैन दिसणार. झोपडपट्ट्याच्या फोकावत चालल्यात अनेक ठिकाणी, तिथे तुम्हाला परप्रांतीय दिसणार. मग मराठी माणूस कुठे आहे? कसला आवाज आहे मराठी माणसाचा? आणि जर तो आहे तर तो दिसत का नाही? मराठी माणसांची एकजूट का दिसत नाही? मराठी माणसं एकत्र का दिसत नाही? हा सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे. आता येतो मी ठाकरे ब्रँडकडे. आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले, त्यांनी मराठी माणसाला आव्हान दिलं. आता त्यांनी जे आवाहन दिलं आहे त्याला किती प्रतिसाद मराठी माणूस देतो हे देखील पाहणं 16 तारखेला उत्सुकतेचं ठरणार आहे. पण मला असं वाटतं की मराठी माणसांसाठी ठोस काहीतरी या ठाकरे बंधूंनी केलं पाहिजे. केवळ मराठी माणूस धोक्याच्या पातळीवर आहे, मराठी माणूस अडचणीत आहे, टेन्शन मध्ये आहे, इतकं सांगून जर पोस्ट होत असतील, त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते पोस्ट करत असतील, तर मग मराठी माणसाचा त्याच्यामध्ये काय लाभ आहे किंवा काय फायदा आहे? तर मला असं वाटतं की प्रचार आहे, प्रचारात तुम्ही लोकांच्या समोर जाणार, तर मराठी माणसांना सांगा तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार. महानगरपालिका आहे, महानगरपालिकामध्ये मराठी तरुणांना जे बेरोजगार आहे त्यांना नोकऱ्या मिळणार का? अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती होणार का? जे अधिकारी भ्रष्टाचारी आहेत, जे खोट्या मार्गाने झोपडपट्टीमध्ये परप्रांतीय वाढवण्यासाठी त्यांना वेगवेगळे परवाने देतात, त्यांच्यावर कारवाई होणार का? जे बिल्डर मनमानी करतायत त्या बिल्डरांना मनमानी न करता तुम्ही मराठी माणसांसाठी देखील 1 रूम किचन आणि 1 BHK बांधा यासाठी दबाव टाकणार का? आणि त्यापेक्षाही जे कंत्राटदार आहेत ते सगळे गुजराती मारवाडी आहेत मुंबईत, तिथे तुम्ही मराठी माणसांना प्राधान्य देणार का? या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत या मला असं वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी क्लिअर केल्या पाहिजे. मराठी माणसांना तसं आश्वासन दिलं पाहिजे, कारण मराठी माणसाला स्वतःला माहिती आहे की तो अडचणीत आलाय, तो संपत आलाय. आज जर 43 लाख मराठी माणसं जर मुंबईत आहेत तर त्यातले 3-4 लाख हे ब्राह्मण समाजाचे आहेत, ते थोडेसे बाजूला करा, कारण ते RSS विचाराने झपाटलेले आहेत. त्याच्यातही आहेत, नाही असं नाही, इतर पक्षांना मतदान करणारे आहेत, पण बहुसंख्य हे गुजराती, मारवाडी, जैन आणि परप्रांतीय यांच्या मांडीवर मांडी राहून बसलेले आहेत. त्यामुळे ते काही ठाकरे बंधूंना मदत करणार नाही. मग मतदान कोण करणार? तर मतदान कोण करतील तर त्यामध्ये बौद्ध आहेत, दलित आहेत, मराठा समाज आहे, मराठी इतर आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँडच्या बाजूने उभं राहावं किंवा राहू नये त्यांचा प्रश्न आहे. पण हे सर्व मतदान करताना लक्षात घ्या की मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही अडचणीत येत चाललाय, तुम्ही हळूहळू कमी होत चाललाय. आजपर्यंत आपली दादागिरी ही अमराठी माणसावर चालायची, पण आता ती दादागिरी ओसरत चालली आहे. उद्या वेळ अशी येईल की त्यांची दादागिरी आपल्यावर वाढेल आणि आपण मुंबईमध्ये अल्पसंख्याक होऊ. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीत 2च प्रश्नांची उत्तर मिळणार आहे. एक म्हणजे मराठी माणसांसाठी, मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या ठाकरे ब्रँडला मराठी मतदार एकत्र येऊन मतदान करणार का? आणि त्यापेक्षाही आपलं स्वतःचं मुंबईतलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी मराठी माणूस एकत्र येणार का? या 2 प्रश्नाची उत्तरं आपल्याला 16 जानेवारी 2026 ला मिळतील. मी अमित जोशी तुमची रजा घेतो आणि पुन्हा एकदा रविवारी भेटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.